दिंडोरी वृत्तांत, वेद नव्या युगाचा। पोलीस व वन विभाग कर्मचाऱ्यांना खुनाचा खोटा बनाव रचून सांगणाराच निघाला मारेकरी। तालुक्यातील पळसणजवळील हातरुंडी येथील पातळी शेतशिवारात गुरुवारी रात्रीच्या 10 ते 10:30च्या सुमारास मयत देवराम नाना गावित वय 65 वर्ष याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव कुंभार रचून गावकऱ्यांना सांगणारा शिवराम गंगा गवडी राणा हातरुंडी हा मयताचा सख्खा संशयित आरोपी मारेकरी निघाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी व पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी शिवराम यांनी गुरुवारी रात्री 11 ते 1 वाजेच्या सुमारास गावात येऊन सांगितले की मयत देवराव यांच्यावर शेतातील झापावर झोपले असता बिबट्याने हल्ला केल्याने ठार मारले आहे। ग्रामस्थांनी पळसण आरोग्य केंद्रात घेण्यासाठी रात्रीच हातरुंडी गावातील घरी आणले। सकाळी बिबट्याने हल्ला केल्याचा कांगावा करीत हे वनपरिक्षेत्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले। त्यांनी पावलांचे ठसे शोधण्यासाठी शेतातील परिसर पिंजून काढला असता कुठेही तसे ठसे आढळून आले नाही। पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। पोलिसांनाही संशयित आरोपीने बिबट्याने हल्ला केला अशी खोटी माहिती देत चकवा दिला। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सुरगाणा येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे सांगितले। दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरात झाडाझडती घेतली असता भिंतीवर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे निदर्शनात आले। अधिक तपास केला असता काही संशयास्पद वस्तू रक्ताने माखलेल्या आढळून आल्या, त्यामुळे संशय अधिकच बळावला। मयताचा मुलगा हिरामन देवराम गावित याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शिवराम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर, सहाय्यक वनरक्षक निलेश कांबळे, विजय वेलकर, बाहे व सुरगाणा वन कर्मचारी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी कळवणचे किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे, अंबादास बैरागी, भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।